नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. चला तर नवीन आठवड्याच्या निमित्ताने बघूया आपण देवदूत आपल्याला काय मार्गदर्शन देत आहेत. डेक आधी शफल करून ठेवलेला आहे, बघूया काय संदेश येत आहे. तर हा आला आहे कार्ड आणि कार्ड आहे असर्टिव्हनेसचा. मंडळी, तुम्हाला सकारात्मक राहायची गरज आहे असं देवदूत सांगत आहे. कदाचित तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत जात असाल, असं वाटत असेल मी कसं सकारात्मक राहू, तर खाली संदेश हाच दिलेला आहे जो मी वाचून दाखवत आहे. दिस सिच्युएशन कॅन बी हील जंटली अँड विथ लव as you have requested, yet there's also a need for your strength and truthfulness with the other people involved. We will stand right behind you as you speak your truth, giving you strength and guiding your words. तर म्हणजे इथे हेच सांगण्यात येत आहे की इथे कुठेतरी तुम्हाला सुद्धा हिंमत दाखवायची गरज आहे. जे खरं आहे, जे आहे ते स्पष्ट बोला. आणि हेच तुम्हाला इथे देवदूत सांगत आहेत की तुम्ही जसं ठरवाल ना की नाही, आता मी सत्याच्याच बाजूने उभं राहणार किंवा उभी राहणार, जे आहे ते खरं काय तेच बोलणार, मी तसंच वागणार, मी त्याचप्रमाणे त्याच्यासाठीच उभं राहणार, उभी राहणार, वॉट एव्हर. त्या क्षणी तुम्हाला देवदूत हेच सांगत आहे, त्या क्षणी ते तुम्हाला ताबडतोब तुमच्या सोबत उभे राहतील, तुमच्या पाठीशी उभे राहतील हे सांगण्यात येत आहे. पण त्यांना तुमच्याकडनं पण काही अपेक्षा आहेत हे लक्षात घ्या की तुम्ही सकारात्मक राहायला पाहिजे. सच्चेपणा जिथे आहे ना त्याच्याच बाबतीत ठाम राहा हेच सांगत आहेत. धन्यवाद.